जिल्हा विधान परिषदेची निवडणूक जिल्ह्यामध्ये लागली आणि ग्राउंड लेवलला उतरताय, थेट गाठीभेटीवर जोर द्यायला सुरुवात केली. नाही, आता सोलापूरच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेची निवडणूक चालू आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण राज्यामध्ये साधारण 17 ठिकाणी आम्ही निवडणुका महायुती म्हणून लढतो आहे. आणि सोलापूरची निवडणूक चालू असताना सोलापूर जिल्ह्यानं प्रचंड मोठे आशीर्वाद आमच्या भारतीय जनता पक्ष महायुतीच्या पाठीशी उभे केलेले आहेत. भारतीय जनता पक्ष म्हणून साधारण आम्ही 68% मतदान फक्त एकट्या पक्षाचं या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आहे. महायुती म्हणून आमचे दोन्ही सहकारी पक्ष, आणखीन महायुतीच्या पलीकडे जाऊन माझे काय सहकारी आहेत ते आमच्यासोबत आहेत. निवडणूक ही एक औपचारिकता आहे, कुणाच्या तरी इगोसाठी लागलेली ही निवडणूक आहे. त्यामुळं ही औपचारिकता आम्ही सगळेजण पार पाडू. शेवटी निवडणूक चालू झाली की प्रत्येक निवडणूक ही जबाबदारीने लढायची असते आणि समोरच्या माणसाला, समोरच्या उमेदवाराला कधी कमी न लेखता ही निवडणूक करायची असते. म्हणून आम्ही प्रत्येक मतदाराला आणि प्रत्येक मतदारांच्यापर्यंत पोचण्याचा आम्ही प्रयत्न करतो. राजाभाऊ आमचे उमेदवार आहेत आणि खूप उमेद असणारा आणि लोकांच्यासाठी लढणारा एक लढवय्या कार्यकर्ता म्हणून त्याकडे बघितलं जातं. त्यामुळं राजेंद्र राऊतांच्या उमेदवारीवर आमचा जिल्ह्यातला मतदारही प्रचंड खुश आहे. तर विक्रमी मतांना आम्ही ही निवडणूक जिंकू. देशमुखांची उमेदवारी देऊन मोहिते पाटलांनी थेट जो आहे तो केसानं गळा कापला, असं थेट भाष्य माध्यमांना बोलताना उत्तम जानकर यांनी केलं आहे. काय खतखत आहे? आता तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. पण जानकर साहेबांची भूमिका ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशा पद्धतीचीच होती. त्यांचं म्हणणं होतं की आपल्याकडं मतदान नाही, औपचारिकता म्हणून निवडणूक लढण्यामध्ये काय तितकंसं तथ्य नाही, त्यामुळे हा संघर्ष टाळावा अशा पद्धतीची भूमिका त्यांची होती. पण शेवटी लोकशाहीनं सगळ्यांना अधिकार दिलेले आहेत, त्या अधिकारात ते उभे राहिलेले आहेत. आपल्या संपर्कात आहे जानकर असतील, आमदार अभिजित पाटील असतील, राजू खरे असतील, नारायण पाटील असतील. माझ्या संपर्कात जिल्ह्यातले सगळेच लोक आहेत आणि सगळ्या लोकांचं एक मुखानं म्हणणं होतं की बाबा ही निवडणूक समन्वयानं पार पडावी आणि बिनविरोध व्हावी. पण काही अशा शक्ती आहेत की स्वतःचं अस्तित्व दाखवण्याचा सातत्यानं प्रयत्न करतात. पण त्यांनी ही निवडणूक लागलेली आहे. मला वाटतं या निवडणुकीचा निकाल लागल्यावर पुन्हा असा प्रयत्न करणार नाहीत. भाऊ, शेवटचा प्रश्न. देशभरामध्ये गाजतंय जनता कॉक्रोच जनता पार्टी सातत्यानं समोर येते. सोशल मीडियाचं वाउटर जे आहे ते दिल्लीमध्ये आलं आहे, जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. कसं पाहताय? आपण बघितलं की वाउटर सोशल मीडियातनं तयार करण्याचा एक प्लॅन होता आणि त्या प्लॅनच्या हिशोबाने चाललं आहे. आपण आज बघितलं असेल काय परिस्थिती आहे, किती रिस्पॉन्स आहे, या सगळ्या गोष्टीचा आपण बघितलं असेल. त्यामुळं पडद्यामागनं याचे सूत्रधार वेगळे आहेत. देशामध्ये अशांतता निर्माण करायची आहे, देशामध्ये अराजकता माजवण्याचं हे काम आहे, युवकांच्या मनामध्ये द्वेष निर्माण करण्याचं हे कार्यक्रम आहे. त्यामुळं अशा शक्तींना या देशानं कधी थारा दिलेला नाही. त्यामुळे ह्या देशाची लोकशाही मजबूत आहे. त्यामुळं आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली हा देश वेगानं एक प्रगतीच्या दिशेनं काम करतो. तेव्हा असंख्य अडथळे असे येत राहतात. अशा अनेक ह्याचा इफेक्ट काय? मला नाही वाटत की काय इफेक्ट या ठिकाणी होईल. कारण जी लोक आत्तापर्यंत या व्यवस्थेला मोदीजींना, भारतीय जनता पक्षाच्या सरकारला विरोध करत आहेत, त्यांचंच हे एक छोटं रूप आहे. तेव्हा तेच लोक आहेत, काही बदललेलं नाही, फक्त नाव बदललेलं आहे. ही सगळी लोक ती इंटरनली एकच आहेत, तीच आहेत. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आज म्हणतायत की परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली, ही सुरुवात आहे. परिवर्तनाच्या दिशेनं झालेली वाटचाल त्यांनी आत्ता या निवडणुकीत अनुभवलेली आहे. निवडणूक आपल्या मतदारसंघाची बिनविरोध झालेली आहे. त्यामुळे परिवर्तनाच्या दिशेनं देश चालला आहे, राज्य चाललं आहे, जिल्हा चालला आहे, हे त्यांनी पाहिलेलं आहे. माझा सहकारी कॅमेरा पर्सन बाळकृष्ण गायकवाडचा, मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.